आज ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात मोर्चा आहे, जो भ्रष्टाचाराचा विरोधात आहे। आज ठाणे शहरावरती पाहायला मिळतोय तीनही पक्ष या ठिकाणी आहेत आणि ठाण्यातील जनता देखील आज या मोर्चामध्ये सहभागी होणार। आपण पाहिलं तर या ठिकाणी फक्त लहान मुलं नाहीत, ज्येष्ठ नागरिक नाहीत, तर जे दिव्यांग व्यक्ती आहेत ते देखील या मोर्चामध्ये आहेत, पूर्ण क्षमतेने आहेत ते सहभागी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। आज आता या ठिकाणी मोर्चासाठी आलेला काय नक्की म्हणणं आहे तुमचं, या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होताय? सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पालघर जिल्ह्यात अविनाश जाधव साहेब, रवी मोरे साहेब आणि हा महामोर्चा आम्ही काढलेला आहे। तो ठाणे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार चालला आहे, कस्टरचा, रोड कामाचा, पाण्याचा, हा त्याच्यामुळं हा आम्ही महामोर्चा काढलेला आहे। सर्व महायुतीचा, शिवसेना आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, हे सर्व मिळून आम्ही एकत्र चाललेलो आहे। ठाणेकर नागरिक म्हणून काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही मोर्चामध्ये उपस्थित आहात, संपूर्णपणे दिव्यांग जण तुमच्यासोबत आहेत का? तुमच्या काय समस्या आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं कारण? सगळ्यात जास्त म्हणजे ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार आहे, सगळ्यात जास्त। रस्त्याने गेले खड्डे, जे कॅमेरा लावायच्या तिथे खड्डे केल्यात। आमच्या दिव्यांगाच्या स्टॉलमध्ये पण भ्रष्टाचार, कुठेही भ्रष्टाचार। आम्ही त्याच्यामुळे आम्ही इथं आलो आहे। मागणी असेल या ठिकाणी, जे संपूर्णपणे भ्रष्टाचार होतात, नक्की न्याय कोणाकडे मागणार आहे? कारण तुम्ही जो न्याय मागताय तो आज संपूर्णपणे पोहोचणार आहे, काय कोणाकडे न्याय? आमचा न्याय एकच देऊ शकतो, राजसाहेब, उद्धवसाहेब यांच्याशिवाय कुणी आमचा न्याय देऊ शकत नाही। संपूर्णपणे तुम्ही ज्याप्रमाणे आहात त्याप्रमाणे संपूर्णपणे दिव्यांगजन तुमच्यासोबत आहेत का? या मोर्चामध्ये उतरणार आहेत, आमच्या दिव्यांग आमच्यासोबत आहेत, सर्व आहेत, बाहेर आहेत, त्यांना आतमध्ये येऊ शकत नाहीत म्हणून। मोठ्या संख्येने या ठिकाणी दिव्यांग जण देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं या ठिकाणी या सर्व ठाणेकर नागरिकांनी आहेत या ठिकाणी सांगितलेलं आहे। सिद्धेश नाईक सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।